घरचा शिवजन्मोत्सव आपण साजरा करीत आहोत. हे किती वर्षाची परंपरा आपण जपली आहे, काय सांगा? नमस्कार. मी दयानंद पाटील. आम्ही मागील 15 वर्षापासून जे आहे ते घरचा शिवजन्मोत्सव हा उपक्रम करत आलेलो आहोत. आणि त्या दरम्यान जे आहेत की विविध देखावे शिवरायांच्या इतिहासावरचे वगैरे, की त्या माध्यमातून त्यांचा इतिहास असेल किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असेल, हे जे काही या ठिकाणी पाहायला येणारे आमचे जवळपासचे मित्र असतील, विद्यार्थी असतील, तर त्यांच्यापर्यंत हा इतिहास जावा आणि घरामध्ये एक आनंदोत्सव साजरा व्हावा या उद्देशाने आम्ही मागील 15 वर्षापासून जे आहे हा उपक्रम करतो आहे. आणि याच्यातले जे मॅक्झिमम आपण जवळपास 10 ते 15 देखावे, त्यातले एक 8 देखावे जे आहेत ते हलते देखावे आहेत, की ज्यांनी घरीच माझा मुलगा असेल, मिसेस असेल, ह्यांनी हे घरीच बसून मागच्या 1-1.5 महिन्यापासून ते यासाठी हे प्रयत्न करत आहेत. आणि आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण देखील असाच घरचा शिवजन्मोत्सव साजरा करावा. सर, हलते देखावे असे कोणकोणते देखावे? या ठिकाणी जे आहे की आग्र्यावरून सुटका आहे, भक्तिशक्ती तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांचा भक्तिशक्तीचा देखावा आहे. हां, शाहिस्तेखानाचे जे काही लाल महालातला जो रणसंग्राम आहे तो आहे. परत पावनखिंडीचा रणसंग्राम आहे, ताराराणींचा आहे, असे किंवा जिजाऊ शिवबांना तलवार देत आहेत तो आहे. असे वेगवेगळे देखावे या ठिकाणी ठेवण्यात आलेले तर आहेत. आपण 15 वर्षापासून हा देखावे तुम्ही घरी द्याल, तर अनेक अशा कुटुंबाला असा तुमचा काय संदेश असणार? हेच आपण देखील सण उत्सवाप्रमाणे अशा पद्धतीने हा शिवजन्मोत्सव घराघरामध्ये साजरा करावा ही विनंती आहे. आणि सर, आज शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा आहे, तर आपण काय शुभेच्छा दिल्या? आज लातूरमध्ये शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचार म्हणून सगळ्या तरुणाईंमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये जल्लोष निर्माण करत आहेत. आज आम्ही देखील आमचे स्नेही API दयानंद पाटील साहेब यांच्या घरामध्ये शिवचरित्राचे देखावे पाहण्यासाठी सर्व मित्रपरिवारासोबत या ठिकाणी हजर आहोत. खरं तर आज सगळ्यांनाच हा उत्साहाचा दिवस आहे. छत्रपतींनी काय केले, तर छत्रपतींनी जे झोपी गेले होते त्यांना जागं केलं, जे जागे होते त्यांना उभा केलं, आणि जे उभे होते त्यांना चालतं करून शिवरायांनी चालत्या व्यक्तीच्या खांद्यावरती स्वराज्याची पताका दिली. यापेक्षा एखादा व्यक्ती करू तरी काय शकेल. आणि या विचाराचा जागर मांडण्यासाठी आमचे स्नेही दयानंद पाटील साहेबांनी या ठिकाणी आजचा जो घराघरामध्ये शिवाजी, मनामनामध्ये शिवाजी हा एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. त्यांना आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. बस, धन्यवाद. ओके. नमस्कार. मी विवेक सौताडेकर, शासकीय इतिहास संशोधक कमिटीचा मी सदस्य आहे. आज 395व्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं शिवजन्मोत्सव साजरा करायचा असतो तो शिवविचाराच्या प्रचार प्रसार करण्यासाठी करायचा असतो. हल्ली शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू आहे. मला वाटतं की शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही तर शिवाजी महाराज डोक्यात घेण्याचा विषय आहे. आणि शिवाजी महाराज एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. आणि हा विचार नव्या पिढीनं जर आपल्याला प्रचार प्रसार जर पुढं करायचा असेल तर एक वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण केला पाहिजे. जसं भरोसा सेलचे प्रमुख आमचे सस्ने मित्र दयानंद पाटील साहेब हे स्वतःच्या घरी 15 वर्षापासून शिवजन्मोत्सव साजरा करतात. त्यांचं सहकुटुंब जसं आपण लक्ष्म्याची आरास आपण करत असतो तशा पद्धतीनं शिवजयंतीची आरास करणारा लातूर जिल्ह्यातील हा एकमेव मला अधिकारी दिसतो आहे की ज्या माध्यमातून त्यांच्या पिढीवर संस्कार करण्याची जबाबदारी जी सगळ्या पालकांवर असते ती आपोआपच त्यांच्यावर संस्कार होतात. शिवसंस्कार बालवयापासून जर आपण केले तर उद्या भविष्यामध्ये जे प्रश्न उद्भवणार आहेत ते प्रश्न आपल्याला उद्भवणार नाहीत. आज पिढी सुशिक्षित होते आहे परंतु सुसंस्कारित होत नाही. ह्या सुसंस्कारित पिढीला आपल्याला घडवायचं असेल तर शिवसंस्काराची, शिवचरित्राची गरज आहे. त्यामुळं शिवचरित्राची पारायणं जशी आपण एखाद्या भागवताचं पारायण करतो, रामायणाचं पारायण करतो, अशा पद्धतीचं पारायण हे शिवचरित्राचं पारायण आपण जर केलं तर भविष्यामधील सर्व पिढी ही सुसंस्कारित होईल. सर्व राज्यकर्त्यांनी असेल, समाजाने असेल, सर्वांनी शिवविचार हा अंगीकारला पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद.